लाभार्थी इन्कम टॅक्सच्या रडारवर अपडेट आली समोर। सरकारकडून आता नवीन नियम लागू केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये दिला जाणार असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अपात्र लाभार्थ्यांना लाभ सोडण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आले। आतापर्यंत 5.5 लाख लाभार्थी जे लाडकी बहीण आहेत त्यांना अपात्र ठरवण्यात आलेला आहे। दरम्यान सरकारकडून आता नवीन नियम लागू केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात दिला जाणार आहे। तर 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असल्यास या योजनेचा लाभ त्या महिलेला दिला जाणार नाही, किंवा कुटुंबाचं जर 2.5 लाखापेक्षा जास्त जर उत्पन्न असेल तरी या योजनेचा लाभ त्यांना मिळणार नाही। याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे। लाडकी बहीण योजनेमुळे अनेक लाभार्थ्यांना लाभ दिला जातो, मात्र लाभार्थी ज्या महिला आहेत आता त्यांना लाडकी बहीण योजनेचा प्रत्येक हप्ता जो आहे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात दिला जाणार आहे। मात्र लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्यास लाभ दिला जाणार नाही। ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेतून वगळण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। लाडकी बहिणींचं इन्कम टॅक्स रेकॉर्ड या ठिकाणी तपासलं जाणार आहे। दरवर्षी जून महिन्यात KYC केली जाणार असल्याची या ठिकाणी उधळपट्टीला लगाम घालण्यासाठी योजनेत सुधारणा करण्याचा निर्णय नुकताच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याचं समजतंय। आता नवीन नियम कोणकोणते, तर या ठिकाणी नवीन नियम या ठिकाणी 5 असणार आहे। कोणकोणते? पहिला नियम आहे, दरवर्षी जून ते जुलै महिन्यामध्ये KYC करणं अनिवार्य ठरणार आहे। दुसरं महत्त्वाचा निर्णय तो म्हणजे लाभार्थी आहेत की नाही याची तपासणी होणार आहे। 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असल्यास त्या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही। लाडकी बहिणींचं इन्कम टॅक्स रेकॉर्ड या ठिकाणी तपासलं जाणार आहे। त्याचबरोबर जिल्हा स्तरावरून फेर तपासणी करून त्यांना अपात्र ठरवण्यात येणार आहे। तर अशा प्रकारे हे नियम या ठिकाणी जे आहेत मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ठरवण्यात आलेले आहे, आणि त्यानुसार आता पुढील हप्ते जे आहेत तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये दिलं जाणार आहे। तर अशा प्रकारचा आजचा आपला हा महत्त्वपूर्ण अपडेट आहे। अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।